पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत लढते। या ठिकाणी भाजपनं मात्र महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं जाहीर केलंय। तेच महायुतीत मिठाचा खडा पडला आणि यावरून आता महायुतीतच मोठा वंदक होण्याची शक्यता आहे। राज्याच्या राजकारणात तसंच काहीसं चित्र दिसत आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। अजित पवार आणि भाजपमध्ये फाटलं का किंवा फाटण्याच्या मार्गावर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। शुक्रवारी अजित पवारांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली। यात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर चांगलाच निशाणा साधलाय। भाजपची राक्षसी भूक पाहावत नसून इथं मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही अजितदादांनी आगपाखड केली। मात्र एकीकडे महायुतीचं मैत्रीपूर्ण लढत लढायचं ठरवलं असतानाच अजित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। राज्यात एकाच सरकारमध्ये काम करत असताना अजित पवारांनी केलेली ही टीका वृत्तवाहिन्यांची हेडलाईन झाली। त्यामुळे या दोन्ही पक्षात कुठेतरी नक्कीच मिठाचा खडा पडला असंच दिसतंय। आता अजित पवार बोलले आणि भाजपचे नेते शांत राहणार असं खरंच होणार का? झालं तेच। सर्वात आधी भाजपचे आमदार परिणय फुकेंनी अजित पवारांना सुनावलंय। शीशे के घर में रहने वाले दूसरों के घर में पत्थर नहीं फेकते असा इशारा फुकेंनी दिलाय। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मात्र अजित पवारांना चांगलंच धारेवर धरलंय। अजित पवारांनी खुद के गिरबान में झांक कर देखना चाहिए असं चव्हाण म्हणाले। अजित पवारांवर आम्ही बोललो तर त्यांची अडचण होईल असा सूचक इशारा रवींद्र चव्हाणांनी दिलाय। त्यामुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चांगलाच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दोन भाजपच्या नेत्यांनी टीका केली असताना बावनकुळेही कुठे मागे राहिलेले नाहीत। अजित पवारांनी असं बोलायला नको असं खोचक सल्लाच आता बावनकुळेंनी दिलाय। त्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या नेत्यांना कसं काउंटर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी उफाळणार की थोडक्यातच हा विषय इथेच थांबणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।